जाऊया मैदानाच्या दिशेने 4 ओव्हरची मॅच. फक्त 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील पहिली इनिंग कंप्लीट करण्यासाठी, याची नोंद घ्या. तर 4 ओव्हरची मॅच आहे. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सागर, स्ट्रायकिंगला बॅट्समन पार्थ चंदन. पहिलाच बॉल यावेळी फुल टॉस कव्हरच्या वरतून उडवलाय. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे बॉल ट्रॅव्हल झाला 4 धाब्यांसाठी. पार्थ चंदनच्या बॅट मधनं येतोय या इनिंगचा पहिला चौकार. तर आणखीन एक पार्थ चंदनच्या बॅट मधनं. तर 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथून येतोय पार्थ चंदनच्या बॅट मधनं. आतापर्यंत 8 धावा. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दिलाय. बेलापूर आपले 2. तर यावेळी देखील फुल टॉस होता, परंतु बॅटची कडा घेतली जाते. लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. तर कुठेतरी गोलंदाजावर दडपण आपल्याला नक्कीच पाहायला मिळते कृष्णा सर, कारण की बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यानंतर या चेंडूवर देखील लाईन मिस केली होती, परंतु गोलंदाज सुदैव ठरलं, कारण की लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 9 रन्स. P1चं पहिलं षटक. यावेळी सागरचा हा बॉल लॉफ्ट केलाय. स्टँड अँड द डिलिव्हर 6 धाब्यांसाठी. पार्थ चंदन ऑन द फायर. तरी खासियत आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. फार्म 11 बोनकोड या टीमच्या दरम्यान गोलंदाजी देखील आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिली. 3 धावा त्याने खर्च केल्या गोलंदाजीमध्ये आणि ते टर्निंग पॉइंट ठरलं त्या मॅचचं. परंतु यावेळी सलामीला आलेला बॅट्समन पार्थ चंदन एक चांगली कामगिरी करतो आपल्या टीमसाठी.
रन नाही टाकले, 15 रन होते, टाकले नाही ते, 9 रन टाकले. तर यावेळी मात्र लाऊड अपील होती, परंतु एक सिंगल इथून मात्र चिकी सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 16. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल, षटक क्रमांक पहिलं, P1चं पहिलं षटक सागर. यावेळी याकडून पद्धतीचा बॉल होता ऑन साइडच्या रिझन मध्ये, तिथे फिल्डर तैनात आहे, डायरेक्ट हिट. आणि इथून मात्र परतीचा इशारा, मिस कॉलिंगचा शिकार. आणि बॅट्समन मात्र विजयला इथून मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. काय हिट होता, डायरेक्ट हिट वकारच्या दरम्यान. तर फलंदाज क्रमांक पहिला इथून बाद झालाय, षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा लागला धावफलकावर, एक गडी बाद, 16 धाबा. 1 लॉस ऑफ 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. फॉर्म 11 बोनकडे टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला तो मात्र. तर बोनकडे टीमने आणि एक वेगळा निर्णय देखील घेतला बॅटिंग करण्याचा. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, विनायक मस्कर दाखल होतोय खेळपट्टीवर बॅटिंग करण्यासाठी. तर चला स्पीडअप करा प्लीज. मच 11 नेरुळ, आपल्याला वारंवार सूचना करण्यात येत आहे. तर गोलंदाज सचिन पवार, षटक क्रमांक दुसरा. यावेळीचा बॉल कुडलेन स्पॉटवर पिचिंग झाल्यानंतर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. सेकंड रन साठी कॉल येतोय. जशी मिसफिल्ड झाली, एक चांगलं रन इन बिटवीन द विकेट. सेकंड रन साठी कॉल आला आणि या 2 धावा पार चंदन आणि त्याचबरोबर विनय मस्कर या दोन्ही बॅट्समनने कंप्लीट केल्यात. तर अशा धावा तुम्हाला घेणं देखील इम्पॉर्टंट असतं, कारण की या धावा येणाऱ्या काळामध्ये चेसिंगसाठी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात. यावेळीचा बॉल गुडलेन स्पॉटवर होता, तिथून उडवण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये वकार आहे, वकारच्या हातामध्ये एक चांगला झेल. आतापर्यंत या वकारने या स्पर्धेमध्ये 3 कॅचेस पकडल्यात आणि एक रनआउट. एक चांगला खेळाडूची भूमिका साकारत असताना वकार आपल्या टीमसाठी. तर नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय, केवल. यावेळीचा बॉल चांगला रिलीज होता. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 20 धावा. तर चला, पंचांचा जो निर्णय असेल तुम्हाला त्या निर्णयावर अंमलबजावणी करावी लागेल. प्लीज सहकार्य करायचं आहे. बॅट्समन शफल झाला तरी तोच वाईट दिला जाईल याची नोंद घ्या. तर चला प्लीज
पंचांशी वाद करू नका, कारण की जो निर्णय दिला जाईल त्या निर्णयावर तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. ही स्पर्धा NMTCच्या नियमाअंतर्गत खेळवली जाते, याची नोंद घ्या. यावेळीचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ताकद इथून कमी पडली. बॅट्समन केवलला इथून मात्र परतीचा इशारा दिलाय. बॅट्समन क्रमांक 3 इथून मात्र बाद झालाय पामेलेवन बोनकडे या टीमचा. तर यावेळी मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 21. यावेळीचा बॉल लॉफ्ट केलाय, आनंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला, वकार येतोय चेंडू खाली. एक सिंगल इथून कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र फक्त 1. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. सचिन पवार गोलंदाजीच्या मार्कवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सचिन पवारने आपल्या टीमसाठी देखील साकारले. मच 11 नेरूळ टीम देखील आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यावेळी मात्र अकोट पद्धतीचा बॉल होता. शॉर्ट पिच लेन चेंडू रिलीज झाल्यानंतर पूर्णपणे इथे मात्र पार्थ चंदनला बीट केलं जाते. तर षटक क्रमांक 2 इथे संपलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा लागला धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 22 धावा, 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर चला सामन्याला स्पीडअप करायचं आहे. प्लीज फक्त 8 मिनिटं शिल्लक आहेत तुमच्याकडे 2 ओव्हर संपवण्यासाठी, याची नोंद घ्या. यावेळचा बॉल फटका फसलाय, परंतु डीप मध्ये तिथे
तैनात आहे. वकार वकार आणि फक्त वकार. या इनिंग मध्ये देखील आतापर्यंत 2 कॅचेस 3 कॅचेस या वकारच्या हातामध्ये. तर आसिफ आहे गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आसिफला. यावेळचा बॉल बॅटची कडा आणि तदनंतर यष्टिरक्षकाला तर यावेळचा बॉल चांगली पिचिंग होती. चांगली लाईन इथे पकडली गोलंदाजाने. चांगल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते आसिफच्या दरम्यान. यावेळी देखील डॉट बॉल आलाय. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 23 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 3 चेंडू शिल्लक आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. यावेळचा बॉल चांगला लॉफ्ट केलाय. चांगला स्ट्रोक होता परंतु अप्पूच्या दरम्यान थोडंसं फंबल झालंय. सेकंड रन इथे वेगाने कंप्लीट झाली. तर आसिफचा हा बॉल लॉंगॉनच्या रिझन मध्ये कॉर्नरचा क्षेत्ररक्षक सागर येतोय. एक धाव इथून वेगाने कंप्लीट केली जाते. यावेळी मात्र फेकी खराब होती आणि या 2 धावा इथून नक्कीच मिळेल. या थ्रोची गरज होती का हा प्रश्नचिन्ह नक्कीच यष्टिरक्षकाच्या मनात देखील विचारला जाईल. कारण की खराब थ्रो तदनंतर एक अतिरिक्त धाव मिळाली. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला 27 रन्स अजून 27 रन स्कोर कार्डवर देखील लागलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा देखील आल्यात. एक गडी देखील बाद झालाय. आसिफ आहे गोलंदाजीच्या मार्कवर. शेवटचा चेंडू रिलीज करत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आनंद. यावेळचा बॉल आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा लागला धावफलकावर 28 धावा. 4 गडी इथे गमावलेत. टीम फार्मिलन बोनकोडच्या दरम्यान बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगली इनिंग इथे नक्कीच सेट झाले. तर शेवटचं षटक वकार आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. 28 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आनंद. एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्डअप झाली. आतापर्यंत बॅटिंग करत असताना यावेळचा बॉल फुल टॉस होता. कव्हरच्या रिझन मध्ये चांगली फिल्डिंग आसिफच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली.
एक दर्जेदार एफर्ट देखील होतं, परंतु एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. एक शिखर आणि ते कंप्लीट होत असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय पार्थ चंदन, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 21 धाबा देखील आल्यात. 10 बॉल त्याने देखील फेस केलेत या इनिंगमध्ये. तर 2 धाबा इथे आता कंप्लीट झाल्या. आतापर्यंत टीमची धावसंख्या 29 धाबा. 4 गडी इथे गमावलेत. फामिलियन बोनकडे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 9.3च्या सरासरीने धाबा देखील इथे जमवल्या जातील. तर चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझर्व मध्ये चेंडू लॉफ्ट केलाय. डीप मधनं फिल्डर येईपर्यंत 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते 2 धाबा कंप्लीट होत असताना. तर जेवढा धाबा तुम्ही शेवटच्या षटकामध्ये जमवण्याचा प्रयत्न करता त्या धाबा तुम्हाला नक्कीच डिफेंड देखील करणं देखील सोपं जातं, परंतु यावेळी मात्र एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल फामिलियन बोर्ड केल्या टीमला, कारण की चांगली बॅटिंग लाईनअप आहे मच 11 नेरुळ या टीमकडे. तर 33 धाबा 33. 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. पार्थ चंदन खेळतो 25 रन्सवर. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. थ्रो इथे चांगला आहे, परंतु गॅदर एकीचं चुकीचं ठरलंय आणि तदनंतर ही एक धाव. अशा 3 धाबा नक्कीच पूर्ण झाल्यात. थ्रो इथे चांगला होता, परंतु गॅदर इथे मात्र चुकीचं ठरलं रुपेशच्या दरम्यान आणि ती चूक घडल्यानंतर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. 3 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहेत. आतापर्यंत चांगली धावसंख्या धावफलकावर देखील लागली जाते. यावेळीचा बॉल हेलिकॉप्टर लँड होतोय, परंतु झाली चुकी आणि चुकीला माफी नाही. मिळतील 4 धाबा. ज्या क्षेत्रामध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक कॅचेस देखील पकडल्यात वकारने, त्या झोन मध्ये यावेळी मात्र एक मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. चाळीस धाबा शेवटचा बॉल या इनिंग मधला. गोलंदाज वकार यावेळी चांगला हाय आमने चेंडू रिलीज केला, परंतु फुल टॉस होता. अप्पू येईल चेंडू खाली. 1 बाउंस. सीमा रेषा पार. येतोय बॅट्समन पार्थ चंदनच्या बॅट मधनं हा चौकार आणि 15 चेंडू त्याने फेस केलेत आणि 36 धाबा
त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात. एक लाजवाब इनिंग आपल्याला पाहायला मिळाली पारचंदनच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. 44 धाबा धावफलकावर देखील लागल्यात. 45 धाब्यांचं टार्गेट आहे टीम मच 11 नेरूळसाठी. तर यापुढची मॅच तर निकेश स्मृती बी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर तलवली 11 तलवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण यायचं आहे. तर तळवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. निकेश स्मृती बी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे याची नोंद घ्या. इनिंगची फर्स्ट ओव्हर होण्याच्या आतमध्ये तुम्हाला टॉस साठी येणं गरजेचं आहे. तळवली 11 तळवली आणि निकेश स्मृती बी. तर स्ट्राईक एंडला बॅट्समन सोनू, नॉन स्ट्राईक एंड बॅट्समन वसीम आणि षटक क्रमांक पहिला. यावेळी मात्र लाऊड अपील तिन्ही इष्टांच्या मध्ये इथून बॅट्समन आढळलाय आणि लेग बिफोरचा शिकार होतोय. फलंदाज क्रमांक पहिला सोनूला इथून मात्र परतावं लागते तंबूच्या आश्रयाला.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय रुपेश. बरीचशी वर्ष त्याने या टेनिस बॉल क्रिकेटला देखील दिलेत. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. तर टॉस इथे करायचा आहे. तळवली 11 तळवली विरुद्ध निकेश मूर्ती बी. तर यावेळी मात्र लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय, परंतु फिल्डरच्या दरम्यान झाली चूक. केबलच्या हातातून सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. रुपेशने आपला अनुभव इथे मात्र मैदानावर दाखवत असताना एक्सपिरियन्स किती आहे या खेळाडूकडे. 6 धाब्यांसाठी हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. या वेळचा बॉल आडव्या बॅटने आणखीन एक चांगला स्ट्रोक. 1 बाउन्स सीमा रेषा पार. रुपेशच्या बॅटमधने येतोय हा चौकार. तर यावेळेचा हा बॉल हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला आतापर्यंत 12. शेवटचा बॉल या ओव्हर मधला इथून मात्र शिल्लक आहे स्वप्नील सर. 19 बॉल 33 धाव्यांची गरज. एक चांगलं टार्गेट सेट झाल्यानंतर त्या टार्गेटचा पाठला करत असताना रुपेशच्या बॅटमधनं जर विचार केला एक चौकार एक षटकार आलाय. यावेळी देखील चांगला बॉल स्लॉटमध्ये चेंडू रिलीज झाला. हलक्या हाताने चेंडूला खेळला आणि तदनंतर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. तर टेक्निकल क्रिकेट रुपेशच्या दरम्यान आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 12. तर 13 धावा. येणारे बॉल असतील 18 आणि धावा करायच्या तुम्हाला 32. 18 चेंडू 32 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 32 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. तर निलेश दादा कोळी यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. 30+ दिवाळी टीमचा खेळाडू. यावेळचा बॉल फिल्डर तिथे तैनात आहे. पारचंदनच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावलाय. बॅट्समन क्रमांक 2 इथून मात्र बाद झालाय.
तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय वसंत आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी 32 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळी मात्र अप्पू येतो. यावेळी मात्र स्टंपिंगचा शिकार. एष्ट्यांच्या मागे दर्जेदार एष्टी रक्षण. विजयच्या दरम्यान जसा चेंडू रिलीज झाला, डॉट झाल्यानंतर जसं अप्पूने पाय उचललं, तदनंतर ही चांगली स्टंपिंग. तर नवीन बॅट्समॅन मैदानावर दाखल झालाय पम्मी. तर हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेतील. 3 हॅट्रिक नक्कीच आपण बघितल्या आहेत. तिसरी तर पम्मी आहे स्टार्टिंग याला बॅटिंग करण्यासाठी. वसंतच्या दरम्यान अफलातून गोलंदाजी आतापर्यंत सादर झाले. यावेळचा बॉल स्लोवर होता. गती परिवर्तन, चेंज ऑफ द फेस, पूर्णपणे बीट केलंय पम्मीला. ही ताकद आहे वसंत नंदनची. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावा लागल्या धावफलकावर 13. 15 चेंडू 32 धाब्यांची गरज. पूर्णपणे संघर्ष करावा लागतो. यावेळी मात्र मैदानावर मच 11 नेरोळ या टीमला बॅटिंग करत असताना या धाबा कंप्लीट करण्यासाठी एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. यावेळचा बॉल देखील चांगला रिलीज झालाय. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाला. तदनंतर कुठेतरी चेंडू रिलीज झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. गती कमी केली होती या बॉलला देखील. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. यावेळी ऑनसाइडच्या रिजन मध्ये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येईल. यावेळी मात्र गफलत झाली. बॅकअप तिथे चांगलं होतं. तर शेवटचा बॉल. यावेळी देखील चांगला बॉल पूर्णपणे बीट केलं जाते. आणखीन एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज वसंत आनंदच्या. तर मागील मॅच मध्ये 2 रन आणि 2 विकेट. या मॅच मध्ये देखील 1 रन आणि 2 विकेट. काय गोलंदाजी आहे फार्म 11 बोनकडे टीमची. ताकद आहे. येणारे चेंडू असतील 12 धावा करायचे आहेत. 31. तर यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन. एक सिंगल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. महत्वपूर्ण षटक आहे. या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा खर्च झाल्या. तर शेवटच्या ओव्हर मध्ये नक्कीच जास्त धावा राहतील. तर हा संघ होता ज्या संघाला
दिलेल्या वेळेवर तो संघ इथे दाखल झाला. शिरगाव बदलापूर हा संघ, तर खरंच कौतुक करावं लागेल या संघाचा. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल, कारण की बदलापूरवरनं इथपर्यंत येण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात आणि तो प्रवास त्यांनी गाठला आणि दिलेल्या वेळेनुसार ते इथे मैदानात उपस्थित राहिले. तर हँड्सअप आहे त्यांना, सॅल्यूट आहे या ऑर्गनायझरकडनं. यावेळी मात्र ऑनसाईडच्या रिजनमध्ये एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धावा लागले 19 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि धावा करायचे 26. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय हिट होता आणि हा हिट देखील झालाय सुपर हिट. बॅट्समन वसीमच्या बॅट मधनं येतोय हा लाजवाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. तर 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये फलंदाजाला अक्षरशः उभं ठेवलं होतं, तर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. एक सिंगल. येणारे बॉल असेल तुमच्याकडे 8 धाबा करायच्या आहेत तुम्हाला. 8 चेंडू 19 धाब्यांची गरज. इकडे चांगली मॅच आपल्यासमोर रंगत असताना मच 11 नेरळ विरुद्ध फार्म 11 बोनकोडे. यावेळी मात्र लॉफ्ट केला ऑन साइडच्या रिजन मध्ये. फिल्डर ते तैनात आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सेकंड रन साठी इथून कॉल येतोय आणि 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 धावा करायचे. 17 शेवटचा बॉल या महत्वपूर्ण ओव्हर मधला. जर या शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर नक्की चांगली वापसी होईल मच 11 नेरूळच्या टीमची. आणि डॉट बॉल आला तर थोडंसं दडपण असेल शेवटच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करण्यासाठी. 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड बॅट्समन वसीम आहे. यावेळी जोरकस टाकलेला हा बॉल हिट देखील चांगला होता आणि सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वसीमच्या बॅट मधने येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. तर शेवटचं षटक. 11 धाबा इथून मात्र डिपेंड कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. फार्म 11 बोनकोडे टीमला 11 धाबा इथून कंप्लीट करायच्या आहेत जिंकण्यासाठी. मच 11 नेरूळला पम्मी आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचं षटक. यावेळी शेवटच्या षटकामधला पहिलाच बॉल पार चंदेने ते बॉलवर एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. एकावर समाधान मानावं लागते. येणारे बॉल आहेत 5 आणि धावा करायच्या आहेत 10.
यावेळी देखील ऑनसाईडच्या रिझन मध्ये स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक येतोय. तर चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज आनंदच्या दरम्यान. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. पम्मी आहे स्ट्रायकिंग एंडला क्षमता आहे पम्मी मध्ये, परंतु इथून मात्र कसा खेळ केला जाईल. यावेळी देखील बॅटची कडा. आणखीन एक बॉल घोषित रिझन मध्ये. येणारे बॉल आहेत 3 आणि दावा करायच्या आहेत त्या मात्र 8. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 8 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील. यावेळी स्ट्रोक चांगला आहे परंतु डीप मध्ये फील्ड तैनात आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या दिवशी हा पराक्रम घडलाय. दाराबेट टीमच्या दरम्यान हा विक्रम करण्यात आलेला. 2 चेंडू 7 धाब्यांचा चेसिंग मध्ये भावेश होता. शेवटच्या बॉलवर स्ट्रायकिंग यांना बॅटिंग करत असताना दिविशा 11 ऐरोल टीमच्या विरुद्ध या धावा चेस झाल्या होत्या. 2 चेंडू मध्ये 7. 2 चेंडू आणि 7 धावा. यावेळी मात्र आडव्या बॅटने पहिली रन इथून वेगाने कंप्लीट झाली. सेकंड साठी इथून कॉल येतोय परंतु वसीमला इथून मात्र परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 6 धावा तुम्हाला इथून कराव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी मच 11 नेरुळ या टीमला. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 6 धावा. नवीन बॅट्समन विकी. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. यावेळी मात्र फटका चांगला होता परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं या स्ट्रोकवर आणि ही मॅच जिंकलाय फॉर्म 11 बोनकोडे हा टीम. तर तळवली टीम आपला निर्णय. तर सबाट टीम आपला निर्णय कळवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाजी करण्याचं ठरवलंय. तर
हार्डलक टीम मच 11 नेरुळ पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. तर बोनकोडे टीमचा पार्थ आपण यायचा आहे, ज्याने 15 बॉल मध्ये 36 रनची एक बहारदार इनिंग पेश केली. तर पहिल्या मॅचचा हिरो आनंद आणि या मॅचचा हिरो पार्थ आपण यायचा आहे.